फैजपूर येथील एका 33 वर्षीय तरुणाने त्याच्या पत्नीने 4 दिवसापूर्वी पंचफारकत घेतल्याच्या नैराश्यातून दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली। हा प्रकार दिनांक 20 एप्रिल शनिवार रोजी घडला। तेव्हा तातडीने त्याला तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणण्यात आले। यावलला डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक 21 एप्रिल रविवार रोजी दुपारी 12:32 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। फैजपूर शहरात दक्षिण बाहेरपेठ आहे। या दक्षिण बाहेरपेठेमध्ये सुरेश मुरलीधर कोडी वय 33 वर्ष हा तरुण राहत होता। तर त्याच्या पत्नी कोमल कोडी यांच्यासोबत 4 दिवसापूर्वीच त्यांची पंचफारकत झाली होती आणि ते नैराश्यात होते। त्याच नैराश्यातून दारूच्या नशेत त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला। सदर प्रकार हा कुटुंबियाच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले। ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रशीद तळवी करीत आहे। 1935 पासूनची सुवर्णमयी वाटचाल, प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे। यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे। यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे। यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे।